नमस्कार, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे दोन कंपॅरिझन मॉडेल. पहिला आहे ओप्पोचा रेनो 15 प्रो मिनी आणि दुसरा आहे विवोचा V70 इलाइट. चला तर मग कंपॅरिझन बघूया. चला तर मग आपण पहिला बघूया साईजमध्ये तुम्हाला येणार आहे ओप्पोचा 15 प्रो मिनी 6.32 कॉम्पॅक्ट साईजमध्ये आणि दुसरा येणार आहे विवोचा V70 इलाइट. तो येणार आहे तुम्हाला 6.59 लार्ज डिस्प्लेमध्ये. कॅमेऱ्या बाबतीत तर आपण बघायला गेलो ओप्पोचा 15 प्रो मिनीचा कॅमेरा येणार आहे तो 200 MP अल्ट्रा मेन क्लिअर कॅमेरा आणि विवोचा V70 इलाइटचा तर आपण कॅमेरा बघायला गेलो तर 50 MP मेन कॅमेरा. चला तर मग तुम्हाला ओप्पो रेनो 15 प्रो मिनीमध्ये येणार आहे 3.5x टेलीफोटो पोर्ट्रेट. तर तुम्हाला विवो V70 इलाइटमध्ये येणार आहे 85 mm पोर्ट्रेट. चला तर आपण यामधली व्हिडिओ रेकॉर्डिंग बघूया. ओप्पो रेनो 15 प्रो मिनीमध्ये येणार आहे तुम्हाला 4K 60 FPS HDR विथ स्लिम कॅमेरा स्विच अप टू 18x झूम आणि विवोच्या V70 इलाइटमध्ये येणार आहे 4K 60 FPS नो HDR विथ नो कॅमेरा स्विच अप टू 15x झूम. चला तर मग आपण या दोन्हीमधला FOV बघूया. ओप्पो रेनो 15 प्रोमध्ये मिनीमध्ये येणार आहे तुम्हाला 100 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू आणि तुम्हाला विवोच्या V70 इलाइटमध्ये येणार आहे 90 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू. चला तर मग आपण या दोन्हीमधला प्रोसेसर बघूया. तुम्हाला ओप्पो रेनो 15 प्रो मिनीमध्ये येणार आहे मीडियाटेक डायमेन्सिटी 8450 आणि अँटीटू स्कोर येणार आहे तुम्हाला 20,00,000+. तर विवोचा V70 इलाइटमध्ये येणार आहे तुम्हाला स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 आणि त्यामध्ये तुम्हाला अँटीटू स्कोर येणार आहे तुम्हाला 17,00,000+.